माझा हा अनुभव मी तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण एक वेगळा अनुभव घ्यायला चाललो आहोत वारीमध्ये। तसं तर वारीमध्ये दरवर्षीच जाते, पण पहिल्यांदाच यावेळेस मी जाणार आहे हडपसर ते सासवड पायी चालत। भक्ती, श्रम आणि अनुभवांनी भरलेला हा प्रवास। चला बघूया माझा पहिला वारीतला अनुभव। तसं तर आमचं ठरलं होतं की आपण फक्त हडपसर ते मंतरवाडी किंवा घाटाच्या खालीपर्यंत वडकीपर्यंत जायचं। वडकीपर्यंत आल्यावरती असं वाटलं की बस चला, इथपर्यंत आलोय तर घाट चढणं काय अवघड आहे। तर खरं सांगायला गेलं तर चढणं खूपच अवघड आहे, खूप डिफिकल्ट आहे। पण वारकऱ्यांचा तो आनंद, वारकऱ्यांचा तो उत्साह बघत कसं ते तुम्ही वरती पोहोचता तुम्हाला सुद्धा समजत नाही। दरवर्षी मी चालत जाते, पण ह्या वर्षीचा माझा अनुभव खरंच खूप खास होता, कारण की ह्या वर्षी घाट पूर्ण खांदलेला होता। त्यामुळे घाटाच्या काही भागांमध्ये खूप दाटीवाटी व्हायची, चेंगराचेंगरी व्हायची, पण तरीसुद्धा कोणाच्यात वाद नाही झाले, कोणी कोणाला ढकलाढकली नाही केली, कोणी कोणाला शिवीगाळ नाही केली। इतके म्हणजे आपली संस्कृतीचं पालन करून लोक चालली होती, वारकरीसुद्धा आणि आपल्यासारखे सामान्य लोकसुद्धा इतके म्हणजे भक्तीत रमले होते की ते तुम्हाला मी हळूहळू दाखवेलच पुढे। वारीत आपण फक्त चालत नाही तर आपली मनंसुद्धा जोडली जातात काही अशा लोकांसोबत ज्यांना आपण ओळखतही नसतो। कोणी आपल्याला ताईसारखं बोलतं तर कोणी आपल्याला मुलीसारखं प्रेम देतं। कुठे लोक अभंग बोलत असतात आणि आपण एकच तुकोबाराया, ज्ञानोबाराया यांच्या नावाचा जप करत आपण चाललेलो असतो। ह्या वर्षीच्या दिंडीत मला हे बाबा दिसले आणि मला ह्यांना बघून कळालं की आपलं ओझं आपल्यालाच घेऊन शेवटपर्यंत चालायला लागतं। असेच खूप छान छान अनुभव मला ह्या दिंडीने दिले। आता घाट चालू होणार आहे, आता घाट चालू होणार आहे आणि आता आम्ही घाटावरती जाऊन मग दमले। मी तुम्हाला आता वारीतले काही सुवर्ण क्षण दाखवणार आहेत। चालत चालत आम्ही पोहोचलो वडकीमधील पालखी विसाव्यापाशी, जिथे माऊलींची पालखीचा विसावा असतो थोड्या वेळासाठी। आम्ही पालखीच्या पुढे चाललो होतो, कारण की आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही वरती जाऊन थोड्या वेळ बसू आणि मग माऊलींची पालखी आली की आम्हाला खूप छान प्रकारे दर्शन होईल। पण तसं काही झालंच नाही, तुम्हाला पुढे व्हिडिओत ते समजेलच। आणि आम्ही इथे दर्शन घेतलं। इथे दर्शन घ्यायला आल्यावरती मला ह्या दोन मुली दिसल्या। यांनी विठोबा आणि रुक्मिणी देवी यांची वेशभूषा केली होती, तर त्या खूप सुंदर दिसत होत्या, खरंच खूप सुंदर दिसत होत्या। आणि तसं जसं आम्ही पुढे चालायला लागलो तसं ह्या मावशी दिसल्या, ह्या फुगडी खेळत होत्या। वाटेत आम्हाला खूप साऱ्या छोट्या मोठ्या अशा पालख्या पाहायला मिळाल्या आणि मला आत्ताही हे व्हॉइस ओव्हर करताना विश्वासच बसत नाही आहे की मी एवढी चालत गेली आहे। आणि मला त्या क्षणीही विश्वास नव्हता बसत की मी लिटरली एवढा लांब चालत येऊन दिवे घाटाच्या पायथ्यापर्यंत पोहोचली आहे। आणि माझ्यासाठी ही वारी अविस्मरणीय आहे। पण खरंच लोक खूप दमली असतील, खूप ऊन होतं वरती, पण या लोकांची देवावरती असणारी भक्ती यांना हे जाणवूनच देत नव्हती की बाबा आपण दमलोय म्हणून। वारकऱ्यांचे हे खेळ पाहत पाहत आम्ही अर्धा घाट क्रॉस केला होता आणि आस लागली होती ते विठुरायाच्या त्या मूर्तीला पाहण्याची, कारण की असं झालं होतं की कधी मी एकदा जातीये वरती घाटावर पोहोचते, कारण की चढताना इतका उशीर लागला चढायला आणि उतरताना आम्ही खूप लवकर आलो खाली। आणि जसं जसं विठ्ठलाची मूर्ती जवळ येत होती तसं तसं ह्या आजीबाईंचा आणि वारकऱ्यांचा आनंद दुप्पट होत होता। मी खूप दमले होते, पण तरीसुद्धा विठुरायाच्या मूर्तीला बघण्याची जी आस आहे ना, त्याची जी ओढ आहे ना, ती मला ह्या क्षणी समजत होती। सासवड घाट पूर्ण चढल्यानंतर ना आम्हाला एका ठिकाणी बसायला जागा मिळाली
आणि तुम्ही मला बघू शकता मी प्रचंड दमली होते, पण माझं मन मात्र खूप खुश होतं. 1 तास तिथे बसल्यानंतर ना आम्हाला कळलं की पालखी यायला खूप उशीर आहे, त्यामुळे आम्ही परत खालच्या दिशेने निघालो. खाली येताना पण लकीली आम्हाला सगळ्या पालख्यांचे खूप छान दर्शन झाले. मुक्ताईंची, ज्ञानोबारायांच्या आणि सगळ्याच पालख्यांचं दर्शन खूप छान झालं. तर पालखीबद्दल थोडीशी माहिती सांगायची होती. पालखी म्हटलं की आपल्याला असं वाटतं की 2च मुख्य पालख्या आहेत, संत तुकोबारायांची आणि संत ज्ञानोबारायांची. तर असं नाही आहे. जेव्हा पालखीचा सोहळा चालू होतो तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संपूर्ण छोट्या मोठ्या पालख्या पकडून एकूण 300 पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात. प्रत्येक संतांची पालखी ही त्यांच्या समाधीस्थळावरनं प्रस्थान करते. यामध्ये सर्वात आधी 2 जूनला गजानन महाराजांची पालखी ही शेगाववरनं निघते. जळगावातून मुक्ताईनगरमधून संत मुक्ताईंची पालखी निघते. ज्ञानोबारायांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ यांची समाधी त्र्यंबकेश्वरला आहे, त्यांची पालखी तेथून 10 जूनला निघते. एकनाथ महाराजांची पालखी पैठण इथून 15 जूनला निघते. 18 जूनला संत तुकोबारायांची पालखी देहूतून निघते. तर तसेच 19 जूनला आपल्या ज्ञानोबारायांची पालखी ही आळंदीतून निघते. 23 जूनला माऊलींची पालखी ही सासवडला पोहोचते. सासवडला पोहोचल्यानंतर तेथील संत सोपानदेव म्हणजेच माऊलींचे छोटे भाऊ यांची बंधुभेट होऊन त्यांची पुढे पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते. अशाच छोट्या मोठ्या मिळून पूर्णपणे 300 पालख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी जात असतात. तुम्ही प्रत्येक पालखीमध्ये जाऊन त्या संतांचं दर्शन घेऊ शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हालाही हा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा वारीला नक्की जा. थँक्यू फॉर वॉचिंग.